Hello everyone, good morning. Myself Busar Vishwas, lecturer from Pravara Medical Trust College of Pharmacy, Sevgaon. My subject is hospital and clinical pharmacy. So friends, in previous lecture we started drugs information, specialist and सर्व्हिसेस. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ड्रग इन्फॉर्मेशन, स्पेशलिस्ट आणि सर्व्हिसेस हा चॅप्टर सुरुवात केलेली आहे आणि आज आपण त्या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहोत. त्यामध्ये टर्शरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, देन लोकेशन ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर, लोकेशन कशा प्रकारे पाहिजे, देन फिजिकल फॅसिलिटीज, then personal and staffing, availability of services, records and reports, funding of DIS, then drug information network इत्यादी पॉइंट्स आपण आजच्या या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. वन बाय वन स्टडी करूया. त्यामध्ये फर्स्ट वन आहे tertiary source of information. The information contained in the publication under this heading usually does not answer the problems in hands but act as a pointer to where it may be found. Then next point, the dictionaries and encyclopedias provides a derivation and definition of term used in the literature. ज्या डिक्शनरी असेल, डिक्शनरीज म्हणजे शब्दकोश असतील, एन्सायक्लोपीडिया म्हणजेच काय, त्याला इन मराठीमध्ये विश्वकोशही आपण म्हणू शकतो. तर डिक्शनरीज आणि जे एन्सायक्लोपीडिया आहेत ते काय प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, तर ज्या डेरिवेशन आहेत त्याचबरोबर डेफिनेशन आहेत. डेरिवेशन अँड डेफिनेशन ऑफ टर्म यूज कशामध्ये, लिटरेचरमध्ये. देन अ गुड मेडिकल डिक्शनरी अँड अ गुड इंग्लिश लँग्वेज डिक्शनरी, जी चांगल्या प्रकारची मेडिकल डिक्शनरी असेल किंवा चांगल्या प्रकारची इंग्लिश लँग्वेज डिक्शनरी असेल, आर इसेन्शियल टू ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. आणि ही मेडिकल डिक्शनरी असेल किंवा इंग्लिश लँग्वेज डिक्शनरी असेल, ही एसेन्शियल आहे, त्या ठिकाणी गरजेचे आहे. कशासाठी, तर ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये किंवा त्याच्या सेंटरसाठी. देन नेक्स्ट पॉईंट आहे द फॉलोइंग फॉल अंडर दिस सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कोणते कोणते आहेत, तर पुढील प्रकारचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे द केमिस्ट अँड ड्रगिस्ट डिक्शनरी. फर्स्ट वन काय आहे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट डिक्शनरी आहे. देन नेक्स्ट वन आहे द इंडियन फार्मास्युटिकल गाईड विच गिव्स द मॅन्युफॅक्चरर्स और सप्लायर्स कॅटलॉगस अँड प्राइस लिस्ट. आणि सेकंड वन जे आहे सोर्स जो आहे तो कोणचा आहे, इंडियन फार्मास्युटिकल गाईड्स. काय कार्य आहे त्याचं, तर और विच गिव्स मॅन्युफॅक्चरर, कोणाला दिलं जातं, मॅन्युफॅक्चरर किंवा जे सप्लायर आहेत, कशासाठी, कॅटलॉगस आणि प्राइस लिस्ट त्यामध्ये आहे. देन थर्ड वन आहे मेडिकल रजिस्टर, ॲन्युअल रजिस्टर अँड डिक्शनरी ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट्री. थर्ड वन काय, जो मेडिकल रजिस्टर असतील त्याचबरोबर ॲन्युअल रजिस्टर जे असेल, आणि नेक्स्ट वन आहे डिक्शनरी ऑफ फार्मास्युटिकल केमिस्ट असेल. देन नेक्स्ट वन आहे स्टॅटिस्टिकल टेबल्स अँड मॅथमॅटिकल टेबल्स प्रोव्हाइड सायंटिफिक डाटा. आणि जे स्टॅटिस्टिकल टेबल्स आहेत त्याचबरोबर त्यामध्ये मॅथमॅटिकल टेबल्सही असतात. त्या मॅथमॅटिकल्स आणि स्टॅटिस्टिकल टेबल्स काय प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, तर जो सायंटिफिक डाटा आहे ते डाटा प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. देन नेक्स्ट वन आहे लोकेशन ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. जे DIC जे आहे त्याला काय म्हटलं जातं, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे
ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजेच काय, DIC. मग त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय पाहिजे ते ह्या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये आहे द ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर ऑर द फार्मसी लायब्ररी. जे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे किंवा जी फार्मसी लायब्ररी आहे शुड बी लोकेटेड विद इन द फार्मसी डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल. आणि त्याचं लोकेशन काय पाहिजे तर शुड बी लोकेटेड, कुठं लोकेट असली पाहिजे तर विद इन द फार्मसी डिपार्टमेंट ऑफ द हॉस्पिटल. जे फार्मसी डिपार्टमेंट आहे त्याच्या नजीक किंवा त्याच्या आसपास त्या ठिकाणी पाहिजे. द इंडिव्हिज्युअल युजिंग दिस फॅसिलिटी इज युजली बाय द फिजिशियन. हेन्स ॲट द टाइम ऑफ स्पॉट कन्सल्शन्स or whenever the need of mathematical or statistical table for calculating the dose for children or old people, जे चिल्ड्रन असतील किंवा ओल्ड पीपल असतील, that does not need to visit the hospital library which may be distant place. आणि जर त्या ठिकाणी डिस्टंट प्लेसवरती त्या ठिकाणी त्या ठिकाणी फार्मसी लायब्ररी किंवा त्या ठिकाणी ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर असेल तर त्या ठिकाणी जे चिल्ड्रन पेशंट असतील किंवा ओल्डर पेशंट असतील ते काय करू शकत नाही, डज नॉट नीड टू व्हिजिट इन द हॉस्पिटल लायब्ररी विच मे बी डिस्टंट प्लेस. तर नेक्स्ट वन आहे दिस सेव्स द वर्किंग टाईम बोथ फिजिशियन अँड फार्मसिस्ट अँड हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग इफिशियंट सर्व्हिसेस. आणि त्यामध्ये काय केलं जातं, जो टाईम आहे वर्किंग टाईम कोणाचा, बोथ फिजिशियनचा आणि फार्मसिस्टचा, तो सेव्ह करण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर कशासाठी हेल्प करतं तर प्रोव्हाइडिंग द इफिशियंट सर्व्हिसेस. इफिशियंट सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं. देन इन USA सम DIC आर पॉयझनस कंट्रोल सेंटर. आणि त्या ठिकाणी जे USA मध्ये काही ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर जे आहेत ते कसे आहेत, पॉयझन सेंटर किंवा पॉयझन कंट्रोल सेंटर त्या ठिकाणी आहे. हे अशा प्रकारे लोकेशन ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामध्ये काय पाहिजे, विद इन द फार्मसी डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल कसं पाहिजे, शुड बी लोकेटेड विद इन द फार्मसी डिपार्टमेंट अँड हॉस्पिटल. देन नेक्स्ट वन आहे फिजिकल फॅसिलिटीज. नेक्स्ट वन आहे फिजिकल फॅसिलिटीज. द डायमेन्शन ऑफ फार्मसी लायब्ररी डिपेंड्स ऑन द size of the staff utilizing this library and the type of hospital and the number of publication to be kept in it. The handbook of medical library practice provide the following dimension as being used for determining his space requirement. जे फिजिकल फॅसिलिटी आहे, जी फार्मसी लायब्ररी आहे त्याचं डायमेन्शन किंवा द डायमेन्शन ऑफ द फार्मसी लायब्ररी, जे डायमेन्शन आहे फार्मसी लायब्ररीचं ते प्रामुख्याने कशावर डिपेंड्स आहे तर ऑन द साईज ऑफ द स्टाफ युटिलायझिंग दिस लायब्ररी. आणि जो स्टाफ आहे तो स्टाफ कशा प्रकारे त्या लायब्ररीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर द टाईप ऑफ हॉस्पिटलच्या टाईपवरती पण डिपेंड आहे आणि नंबर ऑफ पब्लिकेशन टू बी केप्ट इन इट, आणि त्यामध्ये किती प्रकारचे पब्लिकेशन त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. द हँडबुक ऑफ मेडिकल लायब्ररी प्रॅक्टिसेस प्रोव्हाइडिंग फॉलोइंग डायमेन्शन, आणि पुढील डायमेन्शन त्या ठिकाणी यूजफुल आहेत कशासाठी, फॉर द डिटरमाइनिंग द स्पेस रिक्वायरमेंट, आणि स्पेस रिक्वायरमेंटसाठी नेक्स्ट डायमेन्शन रिक्वायर्ड आहेत. त्याच्यामध्ये आहे फर्स्ट वन द रीडिंग एरिया शुड बी 25 to 30 स्क्वेअर फीट पर रीडर. आणि जो रीडिंग एरिया आहे तो रीडिंग एरिया किती पाहिजे, 25 ते 30 स्क्वेअर फीट पाहिजे प्रत्येक रीडरसाठी, जो प्रत्येक रीडर आहे त्याच्यासाठी. देन सेकंड वन आहे ईच टेबल शुड बी प्रोव्हाइड द फ्लोर स्पेस ऑफ 100 स्क्वेअर फीट फॉर 4 रीडर्स. आणि प्रत्येक टेबल किती
स्पेस प्रोव्हाइड केला पाहिजे तर 100 स्क्वेअर फीट फॉर 4 रीडर्स आणि 4 रीडर्ससाठी 100 स्क्वेअर फीट त्या ठिकाणी टेबल स्पेस प्रोव्हाइड केला पाहिजे. अँड इफ जर सर्क्युलर टेबल्स असतील तर 48 इंचेस त्याचं डायमीटर पाहिजे. त्याचबरोबर रॅक्टँग्युलर टेबल्स असतील तर 36 बाय 60 त्याची फीट पाहिजे, त्याची एरिया पाहिजे 36 ते 60 फीट. देन थर्ड वन आहे गॅप्स. त्याच्यातला गॅप्स किती पाहिजे. फर्स्ट बिटवीन टेबल्स नॉट लेस दॅन 5 फीट आणि टेबलच्या मध्ये किती गॅप पाहिजे तर नॉट लेस दॅन 5 फूट किंवा 5 फीट. देन नेक्स्ट वन बिटवीन टेबल्स अँड वॉल्स आणि टेबल्स आणि भिंतीच्या मध्ये किती पाहिजे 3 to 4 फीट्स. टेबल्स आणि भिंतीच्या मध्ये किती गॅप पाहिजे 3 to 4 फीट्स गॅप त्या ठिकाणी पाहिजे. देन नेक्स्ट शेल्फ स्पेस. त्याचं सेल्फ स्पेस किती पाहिजे. सेल्फ स्पेस ए बाउंड व्हॉल्यूम्स किती पाहिजे त्याचं तर 4 to 5 व्हॉल्यूम्स पर फूट ऑफ शेल्फ. बाउंड व्हॉल्यूम्स किती पाहिजे 4 ते 5 व्हॉल्यूम पर फूट पाहिजे ऑफ शेल्फ. देन नेक्स्ट वन रेफरन्स टूल्स किती पाहिजे तर 3 to 4 व्हॉल्यूम पर फूट ऑफ शेल्फ. देन नेक्स्ट वन आहे ॲडिशनल स्पेस ऑफ 7 इंचेस पर 3 फीट. ॲडिशनल स्पेस किती पाहिजे तर 7 इंचेस पर 3 फीट्स शुड बी केप्ट ऑफ ॲडिशन अँड रिमूव्हल. आणि ॲडिशनसाठी किंवा रिमूव्हलसाठी 7 इंच पर 3 फीटसाठी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन आहे पर्सनल अँड स्टाफिंग. द पर्सनल अँड स्टाफिंग फार्मासिस्ट ऑन स्टाफ ऑफ फार्मसी डिपार्टमेंट इज ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट. इंटरेस्टेड स्टाफ फार्मासिस्ट, व्हॉलंटियर्स, लायब्ररियन, ग्रॅज्युएट अँड अनग्रॅज्युएट स्टुडंट. त्या ठिकाणी स्टाफिंग किंवा पर्सनल कशा प्रकारे पाहिजे तर जो फार्मासिस्ट आहे ऑन स्टाफ ऑफ फार्मसी डिपार्टमेंट इज ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट असेल, इंटरेस्टेड स्टाफ ऑफ फार्मासिस्ट असेल, देन व्हॉलंटियर्स असेल, लायब्ररियन असेल, देन ग्रॅज्युएट किंवा अनग्रॅज्युएट स्टुडंट त्या ठिकाणी असेल. फार्मासिस्ट इज अ सेक्रेटरी अँड इज ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट इज अ फॉर्मल DIS ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट. फार्मासिस्ट कोण असतो मेनली सेक्रेटरी त्या ठिकाणी असतो. देन फॉर्मल DIS टू रोटेट द स्टाफ फार्मासिस्ट सिस्टीम. आणि जो फॉर्मल DIS आहे ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट जो आहे तो काय करण्याचं काम करतो तर रोटेट द स्टाफ फार्मासिस्ट सिस्टीम. आणि एव्हरीवन हॅज अपॉर्च्युनिटी टू गेन DIS एक्सपिरियन्स. आणि रोटेट केल्यामुळे काय होतं तर प्रत्येकाला अपॉर्च्युनिटी भेटते, त्या ठिकाणी अनुभव येऊन जातो कशाचा तर एव्हरीवन हॅज अपॉर्च्युनिटी टू गेन DIS एक्सपिरियन्स. जो ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट सेंटर्स आहे किंवा DIC सेंटर आहे त्या ठिकाणचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी येऊन जातो. इंटरेस्टेड स्टाफ फार्मासिस्ट कॅन ॲज्युम द रोल ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट in absence of formal DIS. Then volunteers with basic clerical abilities can be helpful in maintaining the library aspects of drug information center, cataloging and storage information. आणि जो volunteers आहे with basic clerical abilities, ज्या बेसिक क्लेरिकल ॲबिलिटीज आहे त्या कशासाठी हेल्पफुल आहेत मेंटेनिंग द लायब्ररी ॲस्पेक्टसाठी. आणि जे DIC आहे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे त्याच्या कॅटलॉगिंग अँड स्टोरेज इन्फॉर्मेशनसाठी. देन लायसन विथ द क्लिनिकल फार्मासिस्ट अँड DIS शुड बी एस्टॅब्लिश बाय द प्रेझेन्स ऑफ क्लिनिकल लायब्ररियन हू कॅन ऑल्सो टेक पेशंट केअर अँड हँडल लायब्ररी. आणि जो लायसन विथ क्लिनिकल फार्मासिस्ट असेल किंवा
त्याचबरोबर DIS शुड बी एस्टॅब्लिश. काय एस्टॅब्लिश केलेलं आहे तर द प्रेझेन्स ऑफ क्लिनिकल लायब्ररियन जो आहे तो हू कॅन ऑल्सो टेक पेशंट केअर, आणि तो पेशंटची केअरही घेऊ शकतो आणि लायब्ररी हँडल करू शकतो. ग्रॅज्युएट अँड अनग्रॅज्युएट स्टुडंट आर ऑल्सो मॅनपॉवर फॉर DIS, ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट. DIS मीन्स ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट. ग्रॅज्युएट आणि अनग्रॅज्युएट स्टुडंट काय आहेत, ऑल्सो मॅनपॉवर आहेत जे ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट आहेत. इच डिपार्टमेंट मस्ट बी डिसाइडेड द बेस्ट अप्रोच प्रोव्हाइडिंग द इन्फॉर्मेशन कन्सिडरिंग डिपार्टमेंट गोल्स, बजेट अँड स्पेस. देन नेक्स्ट वन आहे अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिसेस. किती वेळ अवेलेबल असतात सर्व्हिसेस तर 24 आवर्स त्या ठिकाणी सर्व्हिसेस अवेलेबल असतात. त्या ठिकाणी 24 आवर्स सर्व्हिसेस अवेलेबल असतात. देन रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स. ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट शुड बी डॉक्युमेंट इट्स ॲक्टिव्हिटी ऑन डेली बेसिस, आणि त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे ती डेली बेसिसवर डॉक्युमेंट केली जाते. त्याच्या ॲक्टिव्हिटीनुसार डॉक्युमेंट केली जातं डेली बेसिसवरती. अँड पेरियोडिकली थ्रू इयर समरी ऑफ मंथली रिपोर्ट्स वुड फॅसिलिटेट रायटिंग अँड ॲन्युअल रिपोर्ट्स. आणि मंथली त्याचबरोबर ॲन्युअल रिपोर्ट त्या ठिकाणी बनवलं जातं. फंडिंग ऑफ DIS. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ DIS प्रोग्राम. आणि फंडिंग जे आहे ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट ती मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे DIS प्रोग्रामच्या संदर्भात. परमनंट बजेट ऑर हार्ड मनी सोर्स अँड टोटली अँड पार्शली फंडिंग. डिपार्टमेंट ऑफ फार्मसी, मेडिकल डिपार्टमेंट, लायब्ररी, फार्मॅकोलॉजी, स्कूल ऑफ फार्मसी. चार्जिंग ऑफ DIS, fees generated through bulletin, research project by staff, course taught by DIS staff to other department, extended consultation or source for funds. ह्या इत्यादीसाठी महत्त्वाचं आहे. कशाशी रिलेटेड, परमनंट बजेट असेल, त्याचबरोबर हार्ड मनी सोर्स असतील, टोटल किंवा पार्शली फंडिंग डिपार्टमेंट असेल, त्याच्यामध्ये काय असेल, फार्मसी असेल, मेडिकल डिपार्टमेंट असेल, लायब्ररी असेल, फार्मॅकोलॉजी असेल, स्कूल ऑफ फार्मसी असेल, चार्जिंग फॉर DIS असेल, फीज जनरेटेड थ्रू बुलेटिन असेल, रिसर्च प्रोजेक्ट असतील, त्याचबरोबर एक्सटेंडेड कन्सल्शन किंवा ऑल सोर्स फॉर फंडिंग असेल. देन नेक्स्ट वन आहे ड्रग इन्फॉर्मेशन नेटवर्क. ड्रग इन्फॉर्मेशन नेटवर्कमध्ये काय काय येतं तर त्यामध्ये the ultimate goals of DIS is promote the rational drug use by professional and the public, and this goal can be met by drug information network composed of regional DIS, drug information specialist, that serves given area, then country. Regional centers develop the satellite centers based in pharmacy department providing the services in hospital. More practitioner and patient should receive the benefits of timely drug information, which should improve the medication. In that abilities म्हणजे काय, ॲबिलिटीजमध्ये काय काय येतं तर फॉर दिस 4 लेवल ऑफ पर्सनल आयडेंटिफाय. त्याच्या 4 लेवल आहेत. DIS डायरेक्टर, ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट त्याच्यामध्ये डायरेक्टर असेल. देन नेक्स्ट वन असेल DIS स्टाफ, देन ग्रॅज्युएट्स अँड रेसिडेंट्स असतील, अँड अंडर ग्रॅज्युएट त्या ठिकाणी असतील. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू अगेन. रिमेनिंग पॉईंट्स ऑफ ड्रग इन्फॉर्मेशन स्पेशलिस्ट अँड सर्व्हिसेस will be studied in next lecture. Thank you.